नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. थोडी गाडी खाली करायची की परत एक तास दीड तास गायब व्हायचे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. चाललोय आता रांजणगावला. आपली गाडी बहुतेक आज खाली व्हायचे चान्सेस आहे. सकाळी कंपनीतून फोन आलता, तुमच्या गाडीचा नंबर आलाय म्हणून. तर निघालोय मित्रांनो. आता इथून वाघोलीला जायचं. वाघोलीवरून कारेगावची बस धरून तिथून पुढं कंपनीत कमीत कमी 3 तास तरी लागतील. साधारण 12-1 वाजतील आपल्याला जायला. तर निघूयात, पटकन पोचूयात. बघू आज होती का उद्या होती खाली, काय सांगता येत नाही. फक्त त्यांनी सांगितलं की तुमचा गाडीचा नंबर आला, जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर पोचा म्हणून. तर निघूयात मित्रांनो आणि पोचूयात कंपनीत पहिले जाऊन. मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजले. आलोय आता कंपनीत. फायनली आपली गाडी खाली करायला लावली. आता आतमध्ये घेतली, चालू पण झाले खाली करण्यासाठी. नशीब टायमिंगला आलो बरोबर. मी आल्यानंतर लगेच सिक्युरिटीकडे आलं, विचारलं, चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचाच नंबर आहे, आता गाडी सोडायला घ्या. गाडी वगैरे सोडली वगैरे. गाडी सोडूपर्यंत ती पहिली गाडी लावली होती ती खाली झाली. लगेच आता पॉइंटला लावली. आता चालू झाले खाली करायला. आता कितीला वेळ लागेल वगैरे काय मला त्याची आयडिया नाही, पण माझ्या मते 2-4 तास तरी लागतील खाली करायला. बहुतेक ते डायरेक्ट बॉयलरमध्येच जातं का काय माहिती. तर चालू आहे तसं खाली करायचं प्रोसिजर. तर बघू आता किती वेळ लागतो वगैरे. आता खाली झाल्यानंतर नो एंट्रीचा प्रॉब्लेम आहे आपल्याला जाण्यासाठी. किती वेळ लागेल त्याच्यावर अवलंबून. त्याच्यानंतर ठरवू कुठल्या मार्गे जायचं वगैरे. कुंदन शेटला पण सांगितलं की गाडी खाली व्हायला लागली वगैरे. त्यांना सांगितलं आता उद्या एशियन पेंटची ऑर्डर वगैरे घेऊन ठेवा, म्हणजे बाहेरला जायला बरं होईल. तर बघूयात मित्रांनो आता किती वेळ लागतो वगैरे काय होतं. बसने आलो. येतानीच नाश्ता केला, जेवण नाही केलं. नाश्ता वगैरे करून आलतो. बरं झालं येताच नाश्ता वगैरे केला, नाही तर परत इथं येऊन जायचं ठरवलं असतं तर वेळ लागला असता. आता थांबूयात थोडा वेळ. अर्धा तासाने खाली जाऊन पण बघता नाहीत, कारण की त्यांनी सांगितलं गाडीच्या खाली उतरायचं नाही, मागच्या साईडला वगैरे जायचं नाही. तरी हमाल वगैरे दिसले तर विचारता येईल. बघूयात किती वेळ लागतो मित्रांनो. मग मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत. बाहेर आलतो चहा प्यायला. अर्धी गाडी आपली खाली झाली, अर्धी अजून शिल्लक आहे. माझ्या मते 7 वगैरे वाजतील, 6:30-7 तरी वाजतील. आणि त्याच्यानंतर पोच वगैरे भेटायला किती वाजतील काय माहीत नाही. बघूयात आता. काय नाही, आपल्याला नो एंट्रीसाठी थांबायलाच लागणार आहे, कारण की आपल्याला आतून खराडी मार्गे मगरपट्ट्या मार्गे जायचं म्हटल्यानंतर 11-12 वाजता तरी जायला लागेल. तर बघूयात आता किती वेळ लागतो, कारण की पुढं लवकर जरी खाली झाली तरी पुढं जाऊन कुठं तरी थांबायलाच लागणार. त्यापेक्षा इथंच थांबायचं. इथून 11 वगैरे वाजता निघाला तर बरोबर 12 वाजता वगैरे आपण मगरपट्ट्यातून वगैरे पास होऊ. आलोय आता कंपनीच्या जवळ. त्यांना रिक्वेस्ट केली मला चहा प्यायला जायचं, जाऊन दिलं त्यांनी. आता जातो परत आत. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो ते. मित्रांनो, आपण केसोडीला आलोय, म्हणजे शिरवळला एशियन पेंटची इथं इंडियन ऑइलच्या पंपावर. सकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. बरोबर 11 वाजता गाडी आपली खाली झाली, पण तिथून निघायला मला 12 वाजले, कारण की पोच वगैरे घ्यायला. परत 11 वाजता त्यांची शिफ्ट चालू होती. खूप वेळ लावला. बरोबर 2 वाजता गाडी इन केली होती, पॉइंटला लावली होती. 11 वाजवले त्यांनी हे करायला. थोडी गाडी खाली करायची की परत 1 तास दीड तास गायब व्हायचे. परत थोडी गाडी खाली करायची. शेवटच्या 3 थप्प्यांना त्यांनी फारच वेळ लावला. जेवणाची सुट्टी झाली, त्याच्यात हे झालं, त्याच्यामुळे फार टाइम गेला. जेवणाला वगैरे मला भेटलं तिथं बाजूलाच एक छोटंसं कॅन्टीन होतं. अपेक्षा नव्हती तिथं भेटल, पण रात्री त्यांनी जेवण दिलं. सोयाबीनची भाजी, चपाती वगैरे, वरण भात, लोणचं. चांगलं होतं जेवण. म्हणजे
आणि पहिली गोष्ट तर तिथं मला वाटलं होतं मच्छर रात्री फोडून काढतील, पण कंपनीत अजिबात मच्छर वगैरे काहीच नव्हते गाडीत. तसं तर मी गाडी पॅक वगैरे करून बसलो होतो, कारण की ते बटाटे वगैरे सडलेले बटाटा वगैरे सगळा तिथं पलीकडच्या साईडला टाकलेला होता. त्याचा एक तर एवढा घाण वास येत होता ना की नको नको वाटत होतं तिथं बसायला सुद्धा. म्हणून दार वगैरे पॅक करून बसलो होतो, पण एक सुद्धा मच्छर नव्हता. आणि गाडी खाली वगैरे झाली, पोच भेटली लगेच. पण त्यांचा 11 वाजता काहीतरी ड्युटीचा टायमिंग शिफ्ट चेंज होती, त्याच्यामुळं सिक्युरिटी लोक जरा बिझी होते. मग नंतर मी गाडी वगैरे बाहेर काढलं, वरती रशी वगैरे मारली, त्याच्यानंतर थोडी गाडी साफ वगैरे केली. तिथंच थोडी झाडून घ्यायला लागणार आहे. तसं त्यांनी हमालांनी वगैरे झाडून वगैरे दिली पद्धतशीर, पण तरी सुद्धा एकदा मला स्वतःला पण एकदा झाडून घ्यायला लागणार आहे. 200 रुपये त्यांनी चहा पाणी घेतले हमाल लोकांनी. जाऊ द्या म्हटलो आता परत त्याच्यासाठी, नाही तर पोच देण्यासाठी काही ना काही हे करतील. तर त्याच्यामुळं थोडा वेळ लागला. बरोबर 12 वाजता मी तिथून निघालो. आता बघा 4 वाजले, 4 तास लागले आणि साधारण 150 किलोमीटर आहे बरोबर रांजणगाव पासून तर शिरवळ. आलो मी असा नावरा, मोरगाव वगैरे, लोणंद, आणि तिथून आता पंढरपूर पाट्याला निघालो इथल्या, आणि आता आलो पंपात. उद्या आपल्याला म्हैसूरची एंट्री करायची, म्हैसूरचं फिक्स झालेले, नागेशला सांगून ठेवलेले. पण सगळ्यात पहिले आपल्याला गाडी वगैरे बांधून घ्यायची पद्धतशीर. सकाळी सांगितले कुंदन शेटनी इथं फिरज वगैरेला, अजून ढमाळ पण आहे, त्यांना पण सांगितलं जे लवकर येतील त्याच्याकडून बांधून वगैरे घेऊन मग कंपनीत एंट्री करायला लावायची, आणि मग आपण घरी जाईल. साधारण 4-5 वाजतील असा अंदाज आहे, 3-4 तरी वाजतील निघता करता सगळे गाडी वगैरे बांधून कंपनीत देऊन वगैरे. तर बघूयात मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.